पुण्यात महिलांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंज्या उपटल्यात। दायरी भागातील रिद्धी सिद्धी पॅराडाइज इथून सोसायटीत पार्किंगच्या जागेच्या वादावरून जोरदार हाणामारी झाली। सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला। पुढची बातमी सांगलीतून आहे। सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात पोहायला गेलेल्या जलतरणपटूवर मगरीनं हल्ला केलाय। शरद जाधव असं या जलतरणपटूचं नाव आहे। शरद जाधव नेहमीप्रमाणे कृष्णा नदीच्या माई घाट इथं पोहण्यासाठी गेले होते। त्यावेळी सांगलीवाडीच्या बाजूने पोहत असताना मगरीनं हल्ला केला। यावेळी मोठ्या धाडसानं सावंत यांनी मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि नदीच्या काठावर गेले। मात्र यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली। आपण सध्या ही दोन दृश्य पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये मगरीने झडप घेतानाची ही दृश्य आहेत आणि दुसऱ्या विंडोमध्ये जे आपण पाहतोय ती सध्या त्यांच्या पायाला दुखापत झाल्याची दृश्य आहेत। तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकताय, दोन दृश्य दिसतायत। आता बातम्या पाहूयात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्या घडामोडी घडतायत त्या संदर्भात। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे। आज चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी मोठी गर्दी होते। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। आजचा दिवस समता दिन आणि ज्ञान दिन म्हणूनही ओळखला जातो, कारण बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य समानता, बंधुता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केलं। सध्या आपण दृश्य पाहतोय स्मारकाला, बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गर्दी जमली, अभिवादन केलं जात आहे। शाहीर हेमंत मावळ्यांचा खास पोवाडा खास प्रेक्षकांसाठी। या भारत भूमीला वंदनीया भारत भूमीला वंदनीया भारत भूमीला राष्ट्रध्वजाला संविधानाला लेवुनी शाहिरीचा झाला लेवुनी शाहिरीचा झाला परंपरेचा डप घुमला बाबासाहेबांच्या गातो पोवाड्याला बाबासाहेबांच्या गातो भारताचे थोर शिल्पकार भीम भास्कर आंबेडकर वीर भीमाई जन्म देई भीमास भीमाई जन्म देई भीम पराक्रमी घडला इतिहास चिखलातून कमळ आले जन्मास चिखलातून कमळ आले जन्मास 1891 साल 14 एप्रिल जन्मला बाळ दलित वर्णाचा करण्या उद्धार दलित वर्णाचा
भारत भुवरी घेतला अवतार नमितो शाहीर त्यांना शतवार नमितो शाहीर दिवसा मासी बाळ वाढला झाला बलभीम वया बरोबर बुद्धी वाढली झाला गौतम हा धीरधी विद्या देवीची सेवा त्यांनी केली अहोरात्र सेवा बुद्धी आणि शक्ती दोन्ही आल्या एकत्र हा धीरधी हा वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यातील दांडेकर पूल परिसरात बौद्धगयामधील बुद्ध विहाराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. न्यूयॉर्कमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन साजरा केला जातोय. न्यूयॉर्क शहरामध्ये महापौर एरिक ॲडम यांनी 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर दिन म्हणून घोषित केला. न्यूयॉर्कमध्येही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा न्यूयॉर्कमधल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. जात पात की है. देशभरासह राज्यभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. वेगवान स्वरूपात आढावा घेऊयात टॉप 50 मधून. भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठा दावा केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीयेत म्हणून राऊत शहांवर टीका करतायत असा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या दाव्याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. अमित शहा यांच्यासोबत सत्तेत जाण्यासाठी लाचार होणार नाही. लबाड्या करणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, तळवे चाटणार नाही असं राऊत म्हणाले. मुंबईत भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांचं नाव चर्चेत आहे. मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक सुरू आहे. त्यामुळे आशिष शेलारांच्या जागी नवा अध्यक्ष कोण याचीच उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार नाराज आहेत. चैत्यभूमीतील अभिवादन सभेत भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज झालेत. केवळ राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचीच भाषणं झाली. चैत्यभूमीवरील अभिवादन सभेत राजशिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यामुळे ही नाराजी आहे. राज्यातील 80% शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील अरवी इथं ही मोठी घोषणा केली आहे. तसंच येत्या 5 वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचं वीज बिल ही दरवर्षी कमी होईल असंही त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादांच्या अर्थ खात्याबाबत घुसखोरी करण्यात आली आहे असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलाय. मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण केल्यामुळे टीकास्त्र सोडण्यात आलंय. ते इंग्लिश मीडियमचे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पोट्टे आहेत. त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळणार असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी रोहित पवारांना दिलंय. गुलाबरावांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांना फुटले नाही तर ईडी सीबीआय लावणार का असा टोला लगावला होता. त्यावर गुलाबराव पाटील संतापलेत. भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना चॅलेंज दिलंय. आता तुम्ही कोणत्याही निवडणुकीच्या मैदानात या, तुम्हाला हिसका दाखवतो असं म्हणत राम सातपुतेंनी मोहित पाटलांवर निशाणा साधलाय. बातमी तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यासंदर्भातली आहे. राज्यात उन्हाचा ताप कायम आहे तर दुसरीकडे पावसात पोषक वातावरणही निर्माण झालंय.
अनेक भागात पाऊस बरसण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। पुढील 1 ते 2 दिवस पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलाय। आता पाहूयात राज्यात कुठे पावसाचा इशारा देण्यात आलाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नंदुरबार, कोल्हापूर, त्याचबरोबर सांगली, सातारा, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ। बातमी बारामतीतून आहे। बारामती शिरूरमधून गारपिटीमुळे उभं पीक अक्षरशः आडवं झालंय। उन्हाळी बाजरी पीक मातीमोल झालंय। 15 शेळ्यांचा मृत्यू देखील झालाय, तर डोक्यावरचं छप्परही उडालंय। या बातमी संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांनी। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये काल मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। आभाळ फाटलं अशा पद्धतीचा हा पाऊस होता। आपण पाहू शकतो शेतकऱ्यांच्या घरांची ही अवस्था गारपीट आणि वादळी वाऱ्याचं वास्तव दाखवणारी आहे। मोठ्या प्रमाणात वादळी वारा, गारपीट ह्या सगळ्यामुळं शेतकऱ्याचे संसार हे उघड्यावरती पडलेले आहेत। याचा परिणाम जो आहे शेतीसह शेतकऱ्यांच्या जनावरांच्या सगळ्या आयुष्यावरती झालेला आहे। भरपूर पाऊस होता आणि गारा पडला आणि घरामध्ये पाणी शिरला, कौलं फुलं उडाले, खूप मोठं नुकसान झाले। आत्ताच इथं एक वाडीवरती जवळजवळ कमीत कमी 15 शेळ्या मेले असतील। त्यांचे मागे जे गुराखी होती त्यांना ट्रॅक्टरमध्ये टाकून आणले। इकडे गाराटले होते, इतका खूप गारा आणि वारा भरपूर प्रमाणात होतो। हो, आम्ही 1 एकर बाजरी केली असून हे अचानक पाऊस पडल्यानंतर हे गारपीट झाल्यानंतर आमची बाजरी अख्खी मोडून गेली। फार नुकसान झालं आहे आमचं। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, मड पारगाव, जुन्नर, पुणे। आता पुढची बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे। नागपुरात शिक्षक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर घोटाळ्यातील 580 शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवण्यात आलंय। तसंच फौजदारी गुन्हे नोंदवण्याचेही आदेश देण्यात आलेत। या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे। नागपुरातून 3, भंडाऱ्यातून 2 जणांना अटक करण्यात आली आणि बेड्याही ठोकण्यात आल्या। मात्र हा घोटाळा कसा केलाय, यामध्ये किती शिक्षक बोगस आहेत, पाहुयात स्पेशल रिपोर्टमधून। नागपुरात 570 शिक्षक बोगस। विना अनुभव बनला थेट मुख्याध्यापक। मंत्रालयातील अहवालाचं घोटाळ्यावर बोट। शिक्षक म्हणजे समाजाचा कणा, विद्यार्थ्यांना घडवणारा गुरु। पण याच उपाधींना काळीमा फासणारा प्रकार नागपूरमध्ये घडलाय। नागपूरमध्ये पराग नानाची पुणकेनं कुठलाच अनुभव नसताना शिक्षण विभागाच्या संगनमतानं थेट मुख्याध्यापक पद पटकावल्याचं उघड झालं आणि एकच खळबळ उडाली। मात्र हा घोटाळा कसा केला पाहूया। बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी। शिक्षक पदाचा अनुभव नसताना मिळवलं थेट मुख्याध्यापक पद। नागपुरातील शाळेत शिक्षक असल्याची बोगस कागदपत्र बनवली। आर्थिक व्यवहारातून भंडाऱ्यात मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांचा घोटाळ्यात सहभाग होता। हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी पुणके आणि शिक्षण उपसंचालक उल्हास नरडच्या मुसक्या आवळल्यात। ज्या शाळेने त्या अनुषंगाने प्रस्ताव गेलेला होता त्या शाळेने सुद्धा त्याच वेळेस त्यांना कळवलेलं होतं। डेप्युटी डायरेक्टरना त्यासंबंधी पत्रव्यवहार केलेला होता। हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ ID इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे तत्काळ डेप्युटी डायरेक्टर नरड
आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेलं आहे. हे प्रकरण फक्त पराग पुणके पुरतंच मर्यादित नाही, तर या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. नागपुरात तब्बल 570 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बोगस असल्याचं मंत्रालयातील अहवालातून उघड झाले. तर या प्रकरणात 100 ते 200 कोटींचा आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं जातं. त्या सगळ्यांचा जो तपास आहे तो पोलीस करणार आहे. त्यामुळे मोठा घोटाळा या सगळ्या संदर्भातून बोगस शिक्षक भरती किंवा शाला डायरी तयार करून जो पैसे उचलण्याचा धंदा सुरू होता त्याला आता कुठंतरी पोलिसांच्या कारवाईनंतर नक्कीच वचक बसणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी होते. बदमाश संस्था चालक आहे, शिक्षणाधिकारी आहे, शिक्षण उपसंचालक आहे, वेतन पथक अधीक्षक आहे आणि त्यांच्या कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचारी आहेत. या सर्वांचं हे षडयंत्र आहे. एक प्रकारचे शिक्षण क्षेत्रातले डाकूच आहेत. त्यामुळे यांना जर सरळ करायचं असेल तर SIT शिवाय गत्यंतर नाही. शिक्षणाधिकारी आणि जो ID जनरेट करतो तिथपर्यंत सगळा प्रवास जो असतो त्या फायलीचा तो खालून असतो आणि डेप्युटी डायरेक्टरपर्यंत केवळ तो त्या पगार सुरू करण्यापुरतीच त्याच्याकडे तो प्रस्ताव जातो आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे काही झालं असेल तर या खालवर जे काही सगळे जो कोणी इन्व्हॉल्व असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्याला कोणी वाचता कामा नये. याआधी TET परीक्षेत असाच शिक्षक भरती घोटाळा उघड झाला होता. मात्र आता थेट शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त आणि शिक्षण उपसंचालक यांना घोटाळ्याची कल्पना असतानाही त्यांनी पराग पुणकेला अभय का दिलं? या घोटाळ्याची व्याप्ती फक्त नागपूरपुरती आहे की याची पाळंमुळं महाराष्ट्रभर पसरली आहेत, त्याचाही शोध घेण्याची गरज आहे. मात्र सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणणार की हे प्रकरण दडपलं जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलं. पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, नागपूर.